type design based on आता ह्यापैकी कुठलं तर मी हे जे 4 थिअरी झाले ह्यापैकी कुठली तरी एक थिअरी बनवून तुम्हाला पेपरला विचारली जाऊ शकते फॉर थिअरी म्हणजे काय डिटरमाइन द थिकनेस बाय युझिंग डिस्टॉर्शन एनर्जी थिअरी. मग आता आतापर्यंत जे आपण सगळ्या थिअरी घेतलेल्या म्हणजे आता मी लास्ट 2 थिअरी ओपन केलेत त्यातली प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी काय होती बघा व्हेन मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन रिचेस टू अलावेबल किंवा परमिसिबल स्ट्रेन म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेन त्या सिलेंडर मधला अलावेबल स्ट्रेनला पोहोचला की मटेरियल फेल झालं होतं मॅक्सिमम स्ट्रेन थिअरीला. त्याच्यानंतर मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरीला काय झालं बघा मॅक्सिमम शिअर स्ट्रेस सिलेंडर मधला ज्या वेळेला परमिसिबल शिअर स्ट्रेस एवढा झाला होता त्यावेळेला मटेरियल काय झालं होतं फेल. तसंच आता मॅक्सिमम डिस्टॉर्शन एनर्जी थिअरीमध्ये काय जो डिस्टॉर्शन स्ट्रेस आहे म्हणजे डिस्टॉर्शन एनर्जीचा जो स्ट्रेस आहे तो ज्या वेळेला परमिसिबल स्ट्रेस एवढा होणार त्यावेळेला मटेरियल काय होणार फेल होणार. मग डिस्टॉर्शनच्या वेळेचा जो स्ट्रेस आहे बाय युझिंग डिस्टॉर्शन एनर्जी तो आपण कसा डिटरमाइन करतो तर तो डिटरमाइन करायचा हा फॉर्म्युला आहे सिग्मा टी मायनस सिग्मा एल चा स्क्वेअर. आता आपल्याकडे 3 प्रिन्सिपल स्ट्रेस आहेत त्यातला एक टँजेन्शियल त्यानंतर लॉन्जिट्युडनल त्यानंतर रॅडियल. सगळ्यात मॅक्सिमम जो स्ट्रेस असतो सगळ्यात मॅक्सिमम तो टँजेन्शियल असतो सगळ्यात मिनिमम जो असतो तो रॅडियल असतो. ठीक आहे त्यामुळे हा मॅक्सिमम आहे त्याच्यानंतर हा मिडल मधला आहे तो स्ट्रेस आहे प्लस सिग्मा एल मायनस सिग्मा आर चा स्क्वेअर म्हणजे 2 नंबरचा स्ट्रेस मायनस 3 नंबरचा स्ट्रेसचा स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस सिग्मा आर मायनस सिग्मा टी चा स्क्वेअर सिग्मा आर मायनस सिग्मा टी चा स्क्वेअर ह्या सगळ्याचा हाफ घ्यायचा आणि याचा रूट या सगळ्याचा हाफ आणि याचा रूट रूट म्हणजे रेस टू 1/2 लिहिले या रूट म्हणजे काय रेस टू 1/2. हा डिस्टॉर्शन एनर्जीचा स्ट्रेस असतो म्हणजे व्हेन द सिलेंडर इज सब्जेक्टेड टू 3 डिफरंट स्ट्रेसेस म्हणजे इन एक्स वाय झेड डायरेक्शन म्हणजे टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल रॅडियल त्यावेळेला हा जो स्ट्रेस आहे त्याला म्हणतो आपण डिस्टॉर्शन एनर्जीचा स्ट्रेस. हा स्ट्रेस ज्या वेळेला सिग्मा परमिसिबल किंवा अलावेबल एवढा होईल त्यावेळेला तुमचं मटेरियल काय होणार फेल होणार. त्यामुळे व्हेन द डिस्टॉर्शन एनर्जी स्ट्रेस रिचेस टू परमिसिबल स्ट्रेस देअर मटेरियल फेल. मग आता याच्यामध्ये माझ्याकडे जे कुठले कुठले स्ट्रेसेस आहेत कुठले आहेत माझ्याकडे सिग्मा टी ची किंमत मला माहित आहे सिग्मा एल लॉन्जिट्युडनलची किंमत मला माहित आहे रॅडियलची किंमत मला माहित आहे. आता हे जर सगळे स्ट्रेसेस काय करायचे ह्या सगळ्या स्ट्रेसेसच्या किमती पुट करायच्या आणि हे सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे मग मी आता तुम्हाला हे सिम्प्लिफाय करून दाखवतो. त्यामुळे टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल रॅडियल ह्या किमती मी तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल आणि रॅडियलच्या किमती दाखवतो आणि मग मी पुढे जातो. हे बघा इथं स्ट्रेसेस ऍट इनर सरफेस काय तिथं मॅक्सिमम असतात. रॅडियलची किंमत आहे मायनस पी आहे रॅडियलची किंमत आहे मायनस पी आहे. टँजेन्शियलची किंमत बघा पी आय डी आय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. लॉन्जिट्युडनलची पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर ह्या 3 किमती आहेत. ठीक आहे मग मी आता याचा किमती पुट करतो जर असं मोठं होईल ठीक आहे पण आपल्याला सिम्प्लिफाय करायला पाहिजे. मग मी आता काय करतो पहिला हा जो हाफ आहे हा हाफ पहिल्यांदा मी जर असा बाहेर घेतो हाफ. ठीक आहे हे बघा घेतो हे रेस टू 1/2 सगळ्या शेवटला लिहितो सगळ्या शेवटला त्यामुळे त्याचा विचार करू नका आता फक्त एवढाच विचार करा. मी हाफ पहिला इथं बाहेर लिहितो हाफ हे बाहेर लिहिलं. आता ह्या किमती लिहित जायचं. आता पहिल्यांदा हे लिहितो सिग्मा टी मायनस सिग्मा एल पहिला सिग्मा टीचा फॉर्म्युला लास्ट टाइमला आपण इथं पुट केलेला बघा किमती सिग्मा टी काय घ्यायचं आहे बघा सिग्मा टी पी आय डी आय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. हे झालं सिग्मा टी ची किंमत मायनस याच्यामधनं सिग्मा एल मायनस करायचा सिग्मा एल लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची किंमत इथं असणार बघा ही काय पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर.
आता ही पहिली टर्म लिहून झाली, पहिली टर्म. ठीक आहे, ही पहिली टर्मचा काय बघा इथं स्क्वेअर आहे आणि हाफ सगळ्यांसाठी कॉमन बाहेर लिहिला आहे. ही पहिली टर्म लिहून झाली, सिग्मा टी मायनस सिग्मा एल चा स्क्वेअर प्लस आता हे लिहितो सिग्मा एल मायनस सिग्मा आर. सिग्मा एल ची किंमत इथंच लिहिलेली आहे मी, पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. हा झाला सिग्मा एल मायनस सिग्मा आर. सिग्मा आर ची किंमत काय असते मायनस पी आय. रेडियल स्ट्रेसची किंमत काय बघा मायनस पी आय. ठीक आहे, त्यामुळे मायनस मायनस काय होणार प्लस पी आय. या सगळ्याचा स्क्वेअर म्हणजे सिग्मा एल मायनस सिग्मा आर चा स्क्वेअर. आता त्यानंतर तिसरी टर्म लिहितो प्लस सिग्मा आर. सिग्मा आर म्हणजे मायनस पी आय मायनस सिग्मा टी. सिग्मा टी ची किंमत इथं आहे बघा, पी आय डी आय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. जरासं माझ्याकडनं इथं चुकलं, हा डिनॉमिनेटर जो आहे डिनॉमिनेटर तो फक्त याच्यासाठी आहे, मी जरा खोडतो सगळे. ठीक आहे, कन्फ्युजन नको. तो कोण डिनॉमिनेटर मी सगळ्या लिहिला, परत लिहितोय प्लस सिग्मा आर ची किंमत आहे मायनस पी आय मायनस सिग्मा टी ची किंमत पी आय डी आय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. ठीक आहे, आता झाले म्हणजे सिग्मा आर मायनस सिग्मा टी. आता याचं काय येणार स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा परिमिती. इज इक्वल टू काय येणार सिग्मा परिमिती. ठीक आहे, मी आता या सगळ्या किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता लक्ष द्या, हा जो हाफ आहे हाफ हा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी. त्यामुळे मी ब्रॅकेट कंप्लीट करतो. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्यांच्या मधनं बघा की हाफ बाहेर घेतलाय. आता हाफ बद्दल झालं, आता राहिला रेस टू हाफ. रेस टू हाफ म्हणजे काय रूट. आता हा रेस टू हाफ बघा, मी त्यासाठी इतर अजून एक ब्रॅकेट टाकतो आणि या सगळ्याचा रेस टू वन हाफ. सगळ्याचा रेस टू वन हाफ. ठीक आहे, म्हणजे आता जे काही होतं त्या सगळ्या व्हॅल्यूज काय केल्या बघा मी सेपरेट करून घेतलेले आहेत. आता या सगळ्यांच्या मध्ये जी काही कॉमन गोष्ट असेल, सगळ्यांच्या मध्ये जी काही कॉमन गोष्ट असेल ती बाहेर घेऊया. ठीक आहे, बघा सर विचार करा, इथं पी आय आहे, पी आय दुसऱ्या टर्म मध्ये पी आय पण आहे, इथं पण पी आय 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 आहे. आणि या सगळ्यामध्ये जर तुम्ही पी आय बाहेर घेतला, आता जर असं काय होणार आहे सांगतो. ठीक आहे, सगळ्यांच्या मधून मी पी आय बाहेर घेतो. हा पी आय ऍक्च्युली स्क्वेअर होणार आहे, हा पी आयचा पण स्क्वेअर होणार आहे, पी आय स्क्वेअर या पी आयचा स्क्वेअर होणार आहे, या पी आयचा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मधनं मी पी आय आणि हा डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर जवळजवळ सगळीकडे या दोन टर्मला नाही आहे, तो मी तिथं आणतो. ऍक्च्युली मला हा ए मायनस बी चा स्क्वेअर लिहायला पाहिजे, हा ए मायनस बी चा स्क्वेअर लिहायला पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यामधनं पी आय डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर कॉमन आला पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतरची मी स्टेप जरा असं डायरेक्ट लिहितो इथली स्टेप. ठीक आहे, पी आय स्क्वेअर मी बाहेर घेतला, डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर मी बाहेर घेतला, जे काय राहते ते आत लिहितो. आता मला इथनं डायरेक्ट सांगता येणार नाही, कारण की हा ए मायनस बी चा स्क्वेअर आहे आणि इथं ए मायनस बी चा स्क्वेअर आहे, इथं ए प्लस बी चा स्क्वेअर आहे. मी फक्त डायरेक्ट स्टेप लिहितो ती सिम्प्लिफाय केलेली. डीओ स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स डीओ स्क्वेअर चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. फक्त एक सांगतो, मी सिम्प्लिफाय करत बसलेलो नाही, मधली टर्म केलेली नाही मी. ठीक आहे, मी डायरेक्टली बुक मधली स्टेप लिहिली, कारण की तुम्हाला ए मायनस बी चा स्क्वेअर ए प्लस बी चा स्क्वेअर ए मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे हे काय येणार ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे येणार ए स्क्वेअर बाय प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे येणार ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे टोटल आणि ह्याच्यामधून प्रत्येकामधून 3 टर्म तयार होणार. त्याच्यामधनं हे कॉमन घेतलं की हे राहणार आहे. ठीक आहे, मी फक्त बाळांचे डायरेक्ट लिहिलेलं आहे, डायरेक्ट लिहिलं. आता मला यातनं मला शोधायचा ड्यू.
तर मी आपण हे सगळं कशासाठी फाइंड आउट करतोय, थिकनेस डिटरमाइन करण्यासाठी करतोय. तर मला आता इथं डीओची जर किंमत शोधायची असेल तर मी काय करतो, हा डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर इथं आहे, हा उचलून त्या बाजूला नेतो. त्यामुळे इथं काय राहील बघा, पी आय, ठीक आहे, इन ब्रॅकेट हा 2 तसाच ठेवतो, रेस्ट टू हाफ तसाच ठेवतो, सिग्मा परमिसिबल इनटू या बाजूने आलेला डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर मल्टिप्लाय होईल. आता ही जी टर्म आहे ही काय आहे बघा, हे जरासं बघा, डीओ रेस टू 2 रेस टू 2 म्हणजे डीओ रेस टू 4 झालं. तसंच हा पण डीओ रेस टू 4 आहे. प्लस हे बघा 2 चा स्क्वेअर म्हणजे हा 4 डीओ रेस टू 4 डीओ रेस टू 4, हा डीओ रेस टू 4, हा डीओ रेस टू 4 प्लस 5 प्लस आणि एक 6 म्हणजे काय झाला 6 डीओ रेस टू 4. ठीक आहे, त्यामुळे तो काय आला 6 डीओ रेस टू 4 आणि ह्या ब्रॅकेट रेस टू पुन्हा काय येतो, हाफ आहे. ठीक आहे, त्या आता हाफ बद्दल आपण नंतर विचार करूया. आता मी सिग्मा परमिसिबल ने आत मल्टिप्लाय करून घेतो. तो सिग्मा परमिसिबल इंटू डीओ स्क्वेअर मायनस सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर. ओके, आता इथं हे डीओ ची किंमत आहे. आता ही जरासं मी सिम्प्लिफाय करणार आहे, सिम्प्लिफाय. आता ही सिम्प्लिफाय करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, सगळ्या डीओच्या टर्म आणि सगळ्या डीआयच्या टर्म एकत्र करायला पाहिजे, सगळ्या डीओच्या आणि सगळ्या डीआयच्या टर्म एकत्र करायला पाहिजे. म्हणजे आता मला हा रेस टू जो हाफ आहे तो आता हा यूज करायला पाहिजे. म्हणून बघा आता मी हे सिम्प्लिफाय करतो, पी आय 6 डिवाइड बाय 2 म्हणजे हे झालं 3 चा रूट 3, डीओ रेस टू 4 चा रेस टू हाफ म्हणजे डीओ स्क्वेअर. मी लिहिलेलं बरोबर आहे का बघा, ह्या ब्रॅकेटचा रेस टू हाफ होता, 6 डिवाइड बाय 2 म्हणजे झालं 3 चा रूट आणि डीओ रेस टू 4 चा रूट म्हणजे डीओ स्क्वेअर. आता मला सिम्प्लिफाय करता येईल, ही डीओ स्क्वेअरची टर्म एकत्र करूया. ठीक आहे, त्यामुळे हे मायनस मायनस सिग्मा परमिसिबल डीआय स्क्वेअर हा इकडे घ्या, म्हणजे सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस इकडे आला प्लस झाले, हा सिग्मा परमिसिबल इंटू डीओ स्क्वेअर, ही प्लस ची टर्म तिकडे उचलून मायनस करा, मायनस पी आय रूट 3 डीओ स्क्वेअर. या दोघांच्या मध्ये डीओ स्क्वेअर कॉमन आहे, डीओ स्क्वेअर कॉमन घेतला राहिला काय, सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय, यातनं डीओ स्क्वेअर कॉमन घेतला, या बाजूला सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर. आता ही टर्म उचलून इकडे डिवाइड बायला घ्या, तो सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर डिवाइड बाय, ही टर्म इकडे घेतो, सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय, मल्टिप्लिकेशन मध्ये होती इकडे आल्यानंतर डिवाइड झाली. आता इकडे डीओ स्क्वेअर आहे पण मला थिकनेसची किंमत पाहिजे आहे, त्यामुळे हा डीओ फक्त आउटर डायमीटर करून घ्यायला पाहिजे, रूट घ्या दोन्ही बाजूचा, या बाजूला राहिला डीओ, इकडचा रूट घेतो, डीआय बाहेर गेला कारण की त्याचा स्क्वेअर आहे, त्याचा रूट घेतला डीआय झाला, सिग्मा परमिसिबलचा रूट सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय. याचं मला घेता येत नव्हता रूट म्हणून मी रूट मध्ये लिहिले, डीआय स्क्वेअर होता त्यामध्ये जर रूट घेतला डीआय झाला. ठीक आहे, आता डीओ ची किंमत लिहा, डीओ आउटर डायमीटर म्हणजे काय असते, इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स थिकनेस. त्यामुळे आउटर डायमीटरची किंमत लिहितो आता मी, इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स थिकनेस. त्याच्या अगोदर ही टर्म आहे अशी लिहून घेतो इथं, डीआय रूट सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय इज इक्वल टू डीआय प्लस 2टी. ठीक आहे, फक्त या डीओची किंमत मी इथे टाकलेली आहे, डीआय प्लस 2टी, बाकी सगळं आहे तसं ठेवलं. आता मला थिकनेसची किंमत पाहिजे आहे, म्हणून ह्या डीआयला इकडे मायनस करा, तो डीआय इंटू रूट सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय, मायनस रूटच्या बाहेर हा डीआय इकडे आला, मायनस डीआय झाला, इज इक्वल टू 2टी. ह्या दोघांच्या मध्ये डीआय कॉमन आहे, बाहेर घेतो, डीआय ब्रॅकेट मध्ये करायला बघा, रूट सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस रूट 3 पी आय मायनस 1. बघा हा डीआय बाहेर गेला त्यामुळे फक्त रूट राहिला, हा डीआय बाहेर गेला म्हणजे इथं 1 राहिला, इज इक्वल टू 2टी आहे. मला इथे 2 नको आहे, 2 इकडे आणा आणि तो डिवाइड बाय 2. म्हणजेच द थिकनेस बाय युझिंग
डिस्टॉर्शन एनर्जी थिअरी DI डिवाइड बाय 2 रूट -1. सगळीकडे पॅटर्न हाच आहे बघा, रूट -1. इव्हन हा फॉर्म्युला जर बघितला तुम्ही इथं तसंच आहे बघा. तुम्हाला मी लास्ट टाइमला सांगितलं थिकनेस DI डिवाइड बाय 2 या ब्रॅकेटमध्ये रूट -1 पॅटर्न तोच आहे. DI डिवाइड बाय 2 रूट -1 फक्त या रूटच्या किमती बदलल्यात. लास्ट टाइमला प्रिन्सिपल शिअरला काय होता बघा, टाऊ परमिसिबल डिवाइड बाय टाऊ परमिसिबल मायनस PI. इथे काय आलंय सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस √3 PI. त्यामुळे फक्त या रूटचीच व्हॅल्यू बदलल्या. म्हणजे आता जवळजवळ आपण 4 फॉर्म्युले जे बघितले वेगवेगळे त्या प्रत्येक वेळेला फक्त या रूटचीच किंमत बदलल्या. ठीक आहे, मी आता तुम्हाला थोडंसं मागचे पण फॉर्म्युले सांगतो आणि आता याच्यावरची मी प्रॉब्लेम्स घेणार आहे. बघा, पहिली होती प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी लॅमेज इक्वेशन DI डिवाइड बाय 2 रूट -1. या रूट मध्ये बघा सिग्मा परमिसिबल प्लस PI सिग्मा परमिसिबल मायनस PI होता. त्याच्यानंतर आपण दुसरी जी घेतली होती दुसरी थिअरी जी घेतली होती प्रिन्सिपल स्ट्रेन थिकनेसचा फॉर्म्युला बघा सिग्मा परमिसिबल प्लस PI सिग्मा परमिसिबल मायनस PI. बाकी सगळं सेमच आहे, फक्त इथे 1 - 2 म्यू 1 + म्यू. जर बोथ एंड्स ओपन असतील तर हा 2 येणार नाही, बोथ एंड्स ओपन असतील तर बिर्नेस इक्वेशनला. प्रिन्सिपल शिअरला आत्ताच दाखवलं टाऊ परमिसिबल डिवाइड बाय टाऊ परमिसिबल मायनस PI. बाकी सगळं सेमच पॅटर्न. इथं सिग्मा परमिसिबल मायनस √3 PI. बाकी सगळा सेम पॅटर्न. ठीक आहे, हा बाळांनो तुमचं काय डिस्टॉर्शन एनर्जी थिअरीवरून. ठीक आहे, आता मी याच्यावरती काय करणार आहे प्रॉब्लेम घ्यायला चालू करणार आहे. मी प्रॉब्लेम 1-2च घेणार आहे, कारण की याच्यावरचा प्रॉब्लेम यायची तशी पॉसिबिलिटी कमी आहे. या 4 ज्या थिअरी घेतल्यात त्याच्यावरचा प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी कमी आहे, पण याच्यावरती डेरिव्हेशन यायची पॉसिबिलिटी जास्त आहे. ठीक आहे, मग आता मी 1-2च प्रॉब्लेम घेणार. ठीक आहे, आजच घेणार आणि नेक्स्ट टाइम पासून यातला एक महत्वाचा पॉईंट चालू करणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल 100% येणार. ठीक आहे, आता तोपर्यंत आपण ज्या 4 थिअरी बघितल्यात त्या 4 थिअरीवरचं न्यूमरिकल बघूया. ठीक आहे, मला वाटतंय सुरुवातीला मी एक न्यूमरिकल चालू केलं होतं. ठीक आहे, असू दे, मी नवीन न्यूमरिकल घेतोय. लिहून घेणार, सांगू? बघा, जर असं प्रॉब्लेम काय 2 वेगवेगळ्या गोष्टी विचारल्यात. एक सिलेंडर आहे, हायड्रॉलिक सिलेंडर मेड ऑफ ग्रे कास्ट आयर्न Fg300 दिलाय. Fg300 म्हणजे फेराइटिक ग्रॅफाइट 300 ही त्याची काय असते स्ट्रेंथ. म्हणजे मटेरियल हे काय ब्रिटल आहे, कारण की कास्ट आयर्न आहे. मग ब्रिटल मटेरियल जर तुम्हाला काय दिलेलं आहे ना अल्टिमेट स्ट्रेस दिलाय. ठीक आहे, ग्रे कास्ट आयर्न Fg300 फेराइटिक ग्रॅफाइट 300 त्याचा अल्टिमेट स्ट्रेस दिलाय. मटेरियल ब्रिटल आहे. आता जरा असं मला सांगा, ब्रिटल मटेरियल असेल तर कुठली थिअरी वापरायची? ब्रिटल मटेरियल असेल तर कुठली थिअरी? लॅमेज थिअरी, बिर्नीज, कुठली? लॅमेज इक्वेशन. पहिलीच वापरला ना आपल्याला कुठली? लॅमेज इक्वेशन. त्यामुळे सरळ सरळ हिंट काय दिली आपल्याला की मटेरियल दिले, त्यामुळे लॅमेज इक्वेशन वापरा अशी हिंट दिली. पुढे बघा, इज सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर. इंटरनल प्रेशरची किंमत दिली आपल्याला 15 मेगापास्कल. 15 मेगापास्कल इंटरनल प्रेशर आहे. द इनर अँड आउटर डायमीटर्स, इनर डायमीटर दिलाय त्याचा 200 आणि आउटर डायमीटर दिलाय आपल्याला 240. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. डिटरमाइन द फॅक्टर ऑफ सेफ्टी. पहिल्यांदा मग या डिझाईनसाठी किती फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरला असेल असं विचारले. ठीक आहे, या डिझाईनसाठी किती फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरला असेल असं विचारले. मग काय करतो मी पहिल्यांदा सगळ्यात लॅमेज इक्वेशन पहिलं लिहितो. लॅमेज इक्वेशन मी लिहितो ऍज मटेरियल युज्ड इज ब्रिटल, therefore by using मॅक्सिमम स्ट्रेस थिअरी म्हणजे कुठलं लॅमेज इक्वेशन. फॉर डिझाईन मॅक्सिमम स्ट्रेस थिअरी म्हणजेच लॅमेज इक्वेशन. ओके, आता मी लॅमेज इक्वेशन वरून जो थिकनेसचा फॉर्म्युला आला तो लिहितो. पॅटर्न आपला सगळीकडे एकच आहे, DI डिवाइड बाय 2. इथं काय तर रूट असणार
रूटच्या बाहेर काय असणार इथं -1. ठीक आहे, आपला पॅटर्न ठरलेला आहे. फक्त ह्यातली व्हॅल्यू मला लिहायची आहे. बघा इथं काय सिग्मा परमिसिबल प्लस पी आय, सिग्मा परमिसिबल मायनस पी आय. लॅमेज इक्वेशन. आता याच्यामध्ये ज्या किमती माहित आहेत त्या पुट करूया. ज्या किमती माहित आहेत ते पुट करूया. आपल्याला ऍक्च्युअली विचारला फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय ते परत एकदा सांगतो. बघा आपल्याला हा जो सिग्मा परमिसिबल असतो, सिग्मा परमिसिबल हा म्हणजे काय असतो, SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. म्हणजे सिग्मा परमिसिबलची किंमत मिळाली तर तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी मिळणार. त्यामुळे आपण ह्या फॉर्म्युल्यातून आता काय मिळवायचं, आपल्याला सिग्मा परमिसिबल मिळवायचं. आता सिग्मा परमिसिबल मिळवण्यासाठी पहिल्यांदा थिकनेस लिहायला पाहिजे. थिकनेस, आता इथं प्रॉब्लेम मध्ये तर थिकनेस दिलेली नाही आहे, पण भरपूर वेळेला आपण डीओची किंमत बघायचं आहे. आउटर डायमीटरची किंमत इथे टाकल्या बघा, DI प्लस 2T. बरोबर आहे, DI प्लस 2T. मग मी ते इथं करून दाखवतो तुम्हाला इथं. ठीक आहे, स्टार करून दाखवतो. DO इज इक्वल टू काय बघा, DI इनर डायमीटर प्लस 2T. आता DO किती दिला बघा तुम्हाला 240, DI दिलाय 200 प्लस 2T. म्हणजे हे सॉल्व्ह केले की तुम्हाला यातनं थिकनेस मिळेल. हे 40 झालं 20. म्हणजेच या सिलेंडरची थिकनेस किती आहे, 20 mm आहे. ते आपल्याला DI आणि DO दिले त्यावरून आपल्याला ते शोधता येते. सो मला आता थिकनेस माहिती आहे, सगळ्या किमती माहिती आहेत, यातनं मी सिग्मा परमिसिबल मिळवणार आणि सिग्मा परमिसिबल वरनं मी फॅक्टर ऑफ सेफ्टीची किंमत मिळवणार. त्यामुळे टी थिकनेस किती आहे बघा 20 इज इक्वल टू DI इनर डायमीटर आहे 200 डिवाइड बाय 2. सिग्मा परमिसिबलची किंमत माहित नाही, ती शोधायची आहे. प्लस PI दिला आपल्याला 15 मेगापास्कल म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर. सिग्मा परमिसिबल आपल्याला माहित नाही, PI ची किंमत आहे 15 मायनस 1. जरासं मी हे सॉल्व्ह करून दाखवतो, लक्ष द्या. हे झालं 100, 200 डिवाइड बाय 2 म्हणजे हे झालं 100 इकडे नाही डिवाइड करा, तो 20 डिवाइड बाय 100. इथं मल्टिप्लिकेशन इकडे आलं की झालं डिवाइड झालं. ठीक आहे, जरासं मी अजून एक स्टेप ऍडिशनल करतो. हे इकडे गेलं, आता हे फक्त एवढेच राहिले, ही टर्म एवढीच राहिली. त्यात हा -1 आहे, हा -1 इकडे गेला की काय होणार, +1. हा -1 इकडे गेला की काय होणार, +1. +1 इज इक्वल टू इकडे राहिलं रूट सिग्मा परमिसिबल प्लस 15 डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस 15. आता अजून काय सिम्प्लिफाय करता येईल बघा. हे झालं 0.2 आणि हा 1. 0.2 प्लस 1 म्हणजे हे झालं 1.2. ठीक आहे, हा लिहितो इथं 1.2. आता या बाजूला रूट आहे, हा रूट नको आहे मला. रूट जर काढून टाकायचा असेल तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करायला पाहिजे. म्हणजे इकडे पण स्क्वेअर होणार आणि या बाजूला पण स्क्वेअर होणार, म्हणजे हा रूट निघून जाईल. म्हणजे सिग्मा परमिसिबल प्लस 15 डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस 15. म्हणजे दोन्ही बाजूचा मी स्क्वेअर केला. ठीक आहे, आता हे झालं 1.2 चा स्क्वेअर किती येणार, 1.44. बरोबर आहे का, 12चा स्क्वेअर 144 म्हणजे 1.44. ही टर्म उचला इथून या बाजूला घ्या. तो सिग्मा परमिसिबल मायनस 15 इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल प्लस 15. ठीक, आता याच्यामध्ये मी काय करतो, या 1.44 इथं आत मल्टिप्लाय करून घेतो. तो 1.44 सिग्मा परमिसिबल मायनस 15 इंटू 1.44 किती ते सांगा जरा. 15 इंटू 1.44 21.6. किती, 21.6. 21.6 इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल प्लस 15. आता मी काय करतो बघा, हा सिग्मा परमिसिबल इकडे घेतो. तो 1.44 सिग्मा परमिसिबल, हा सिग्मा परमिसिबल इकडे आला की मायनस होणार, मायनस सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू हा 15 तसाच ठेवतो. या बाजूची ही टर्म राहिली होती 21.6 ती तिकडे घ्या, मायनस तिकडे गेली की प्लस होणार, मायनस तिकडे गेलं का होणार प्लस. ओके, म्हणजे हे राहिलं 0.44 सिग्मा परमिसिबल, 1.44 मायनस 1 म्हणजे 0.44 आणि ह्याची किंमत झाली 36.6. या 0.44 ने डिवाइड करा इकडे, मला सिग्मा परमिसिबलची किंमत मिळेल. झिरो 0.44 ने इकडे डिवाइड करा, 83.2. किती, 83.2.
83.2. पण मला सिग्मा परमिसिबलची किंमत विचारलेली नाही आहे. इथे या काय म्हणजे बघा, डिटरमाइन द फॅक्टर ऑफ सेफ्टी. मला फॅक्टर ऑफ सेफ्टी डिटरमाइन करायला सांगितलंय. ठीक आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण मला सिग्मा परमिसिबल मिळाला. मग मी खाली लिहितो, पण सिग्मा परमिसिबलचा फॉर्म्युला काय असते? बट सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू काय? SUD किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. बरोबर. सिग्मा परमिसिबल आता शोधला आपण 83.2 इज इक्वल टू SUT. प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा, SUD किती आहे? 300. ओके, so SUD is 300 divided by factor of safety. फॅक्टर ऑफ सेफ्टी इकडे घ्या, 83.2 इकडे घ्या, तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टीची किंमत 3.6. 3.6. तुमचं आन्सर नंबर 1. म्हणजेच तुमचं जे सिलेंडर त्यांनी दिलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये, सिलेंडर, ह्या सिलेंडरसाठी यूज केलेला फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे? डिझाईनसाठी 3.6 एवढा फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज केलाय. बघा, मी परत एकदा सांगतो काय केले. त्याने मला प्रॉब्लेम मध्ये ग्रे कास्ट आयर्न दिलं म्हणजे ब्रिटल मटेरियल. या ब्रिटल मटेरियलमुळे मी काय केलं? लॅमेज इक्वेशन यूज केलं. लॅमेज इक्वेशनचा फॉर्म्युला थिकनेसचा, त्याच्यामध्ये इथं सिग्मा परमिसिबल PI, इथं DI आहे आणि इथं थिकनेस आहे. मग थिकनेस कशी काढली? आउटर डायमीटर इज इक्वल टू काय असते? इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स थिकनेस. ते इथे लिहिलं, थिकनेस मिळवली. ही किंमत पुट केली, DI दिलेला, PI दिलेला. हे सिम्प्लिफाय करत गेलो. हे पहिला तिकडे ट्रान्सफर केलं, मग हा +1 केला, मग स्क्वेअर केला. ठीक आहे, मग त्यानंतर टर्म मी रिअरेंज करून मल्टिप्लाय करून घेतल्या, सिग्मा परमिसिबल एकत्र करून घेतला, सॉल्व्ह केल्यानंतर सिग्मा परमिसिबल मिळाला. सिग्मा परमिसिबल म्हणजे SUD डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. SUD माहित आहे, सिग्मा परमिसिबल माहित आहे, मला फॅक्टर ऑफ सेफ्टीची किंमत मिळाली. इथे तुमचा पहिला प्रॉब्लेम संपला. ठीक आहे, जे याच्यामधलं पहिला. ठीक आहे, त्यामुळे मी इथं हे सॉल्व्ह करायच्या अगोदर याच्यामध्ये इथे लिहितो 1. 1 नंबर संपला. आता मी याचा पुढचा सेकंड कंटिन्यू करतो. सेकंड काय म्हटलंय बघा, त्याच्या पुढे कंटिन्युएशन मध्ये सेकंड प्रॉब्लेमला, इफ द सिलेंडर प्रेशर इज फर्दर इन्क्रीज्ड, म्हणजे प्रेशरची किंमत त्यांनी दिलेली 15, पण ती किंमत परत वाढवली, पुढे वाढवत गेलो बाय 50%, म्हणजे जी आहे त्याच्या पुढे अजून 50% वाढवली, आहे त्याच्या पुढे अजून 50% वाढवली, तर त्यावेळेला फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असेल असे विचारले. ठीक आहे, मग बघा, इंटरनल प्रेशरची किंमत बदलली आहे. इंटरनल प्रेशर, ठीक आहे. आता हा इंटरनल प्रेशर जो चेंज केलाय, तो चेंज केलेला मी म्हणतो तोपर्यंत डॅश. ठीक आहे, म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल प्रेशर. मी लिहितो इन्क्रीज इन इंटरनल प्रेशर बाय 50%. 50% नी वाढवलं, त्यामुळे नवीन जे इंटरनल प्रेशर असेल तुमचं, नवीन इंटरनल प्रेशर हे अगोदरच्या इंटरनल प्रेशरच्या 50% वाढवलं, म्हणजे अगोदरचं 100%, नवीन आलं 50%, म्हणजे झालं 150%. म्हणजे 150% म्हणजे किती? 1.5 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. 150 डिवाइड बाय 100. 150 डिवाइड बाय 100 म्हणजे किती? 1.5. म्हणजे हे तुमचं नवीन प्रेशर असेल. ठीक आहे, 1.5 इंटू PI. PI किती दिलाय बघा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? 15. तर 15 इंटू 1.5 किती येते सांगा? 15 इंटू 1.5. किती आलं 15 इंटू 1.5? 22.5. तो 22.5 न्यूटन पर MM². म्हणजे आता जे प्रेशर आहे हे 15च्या ऐवजी किती घ्यायला सांगितले? 22.5 घ्या. म्हणजे प्रेशर अजून वाढवले. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असणार असे विचारले. मग आता बघा, इथनं पुढच्या सगळ्या स्टेपच्या अगोदर केल्यात, ह्या अगोदर केल्यात, ह्या आहे अशा रिपीट करणार. फक्त प्रेशरची किंमत मी 15च्या ऐवजी किती घेणार? 22.5. ठीक आहे, त्यामुळे मी आहे अशा स्टेप आता रिपीट करणार आहे. पहिल्यांदा थिकनेस बाय लॅमेज इक्वेशन. थिकनेस इज इक्वल टू DI डिवाइड बाय 2 रूट सिग्मा परमिसिबल प्लस PI डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस PI, रूटच्या बाहेर -1. हा आपला फॉर्म्युला. बाकी सगळ्या किमती त्याच, फक्त इंटरनल प्रेशर बदलायचं. ठीक आहे, थिकनेस आहे आपली 20, इनर डायमीटर आहे 200, सिग्मा परमिसिबल त्याला आपल्याला शोधायचं आहे, कारण की प्रेशर, इंटरनल प्रेशरची किंमत आधी 15 होती, ती वाढवली आता 22.5 केली.
सेम मागासारखं करत जातो बघा पटपट. हा झाला 100 इकडे न्या, डिवाइड करा. तर 20 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू रूट सिग्मा परमिसिबल प्लस 22.5 डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस 22.5. हे बघा इथं हा -1 यायला पाहिजे, -1. तो -1 तिकडे घेतलं की काय होणार, +1. ठीक आहे. त्यामुळे मी एक स्टेप ऍडिशनल इथंच करून टाकली. पहिला हे ट्रान्सफर केलं, मग नंतर हा -1 ट्रान्सफर केला. म्हणजे हे झालं 1.2 इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल प्लस 22.5 डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस 22.5. आता सेम मागासारखंच या बाजूचा रूट नको आहे, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायला पाहिजे. इथला स्क्वेअर झाला, इथला राहिला. ओके, म्हणजे हा ले 1.44. ही टर्म इकडे ट्रान्सफर करा. सिग्मा परमिसिबल मायनस 22.5 इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल प्लस 22.5. या आत मल्टिप्लाय करतो. 1.44 सिग्मा परमिसिबल मायनस 1.44 इंटू 22.5. 1.44 इंटू 22.5 32.4 इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल प्लस 22.5. आता हा सिग्मा परमिसिबल इकडे घ्या, हे 32.4 तिकडे न्या. सो 1.44 सिग्मा परमिसिबल मायनस सिग्मा परमिसिबल, हा प्लस इकडे आला, मायनस झाला. हे मायनस इकडे न्या, प्लस होईल. तो 22.5 प्लस 32.4 हे आलं 0.44 सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू 50 57 59 नाही सॉरी 50 54.9 54.9 0.44 न डिवाइड करा तिकडे, मला सिग्मा परमिसिबल मिळेल. $124.8. 124.8 म्हणजे हा तुमचा सिग्मा परमिसिबल आला आता. ठीक आहे, सिग्मा परमिसिबल. पण तुम्हाला पाहिजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. बरं, सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. सिग्मा परमिसिबल 124.8, SUT आहे 300 दिलेला प्रॉब्लेम मध्ये, FG 300. फॅक्टर ऑफ सेफ्टी आपल्याला शोधायचा आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी, त्या फॅक्टर ऑफ सेफ्टी इकडे घ्या, 124 पॉईंट इकडे घ्या, तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी मिळेल 2.4. म्हणजे ज्या वेळेला प्रेशर तुम्ही 50% ने इन्क्रीज करणार, त्यावेळेला अगोदरचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 3.6 होता, तर नवीन फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असणार त्या डिझाईनचा, 2.4. ठीक आहे, त्या डिझाईनचा नवीन फॅक्टर ऑफ सेफ्टी किती असणार आहे, 2.4. ठीक आहे, एकदम सोपा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या किमती दिलेल्या आणि त्या डिझाईनचा फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे असे विचारले. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही त्या डिझाईनचा तुम्हाला मी फॅक्टर ऑफ सेफ्टी डिटरमाइन करून दाखवणार आहे. या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असला तर विचारा. व्हिडिओ बंद पडेल, मी अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे, एक का दोन घेणार आहे. लगेच काय करा, जॉईन करा. बंद पडेल ऑलरेडी 40 मिनिट झाले. बास्की सर अजून 5 मिनिट आहे. नसेल रे, मी बरोबर 8ला व्हिडिओ चालू केला. बघूया. बरं, या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. का ते नंतर सांगतो. सेकंड स्टेप मध्ये ते लय भारी विचारले आन्सर काहीतरी. पहिलं सिंपल जे काय इथपर्यंत करून घेऊया. पहिला क्वेश्चन बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, अ क्लोज्ड सिलेंडर म्हणजे दोन्ही एंड त्याचे क्लोज आहे, हॅव्हिंग इंटरनल डायमीटर ऑफ 430. त्याचा इंटरनल डायमीटर दिलाय 430 mm, इज सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर ऑफ 45 मेगापास्कल. त्याच्यामध्ये इंटरनल प्रेशर जे आहे सिलेंडर मधलं ते पण दिलंय 45 मेगापास्कल. इट इज मेड ऑफ प्लेन कार्बन स्टील. आता मला पहिल्यांदा सांगा, प्लेन कार्बन स्टील हे डक्टाइल मटेरियल आहे का ब्रिटल मटेरियल आहे? प्लेन कार्बन स्टील हे डक्टाइल मटेरियल आहे का ब्रिटल मटेरियल आहे?
प्लेन कार्बन स्टील हे काय बाळानो डक्टाईल मटेरियल आहे. Ductile. ठीक आहे, डक्टाईल मटेरियल आहे. त्यामुळे मी इथं मुद्दामून ब्रॅकेट मध्ये लिहितो डक्टाईल मटेरियल. आता गंमत बघा या प्रॉब्लेमची. मी इथं लिहिलंय SYD 300 पण त्याने मला SUT पण दिलाय, पण मी घेताना SYD लिहिलाय. याच्या मागचं कारण काय? त्याला मला दोन दिले, अल्टिमेट पण दिलाय आणि यील्ड पण दिलाय, पण मी यील्ड घेतलाय. त्याच्या मागचं कारण काय? कारण की डक्टाईल मटेरियलला आपण सिग्मा परमिसिबल कसा डिटरमाइन करतोय, तर SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिटरमाइन करतोय. कशाने? SYT यील्ड स्ट्रेंथ घेतोय, त्यामुळे मी ते SYT घेतलाय. ठीक आहे, त्यामुळे मी SUT घेतलेला नाही, SYT येणार आहे. डक्टाईलला SYT, ब्रिटल असेल तर SUT. ओके, SYT 300. पुढं अँड पुढं त्यानं लगेच दिले पॉयझन्स रेशो पण दिलाय म्यू 0.3, पॉयझन्स रेशो 0.3. इफ रिक्वायर्ड फॅक्टर ऑफ सेफ्टी पण दिलाय त्यांना. रिक्वायर्ड फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 1.5. डिटरमाइन द थिकनेस, आणि थिकनेस डिटरमाइन करायला सांगितलं. आता थिकनेस डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही सांगा मला इथं कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे? Claverinus. येस, क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. का? कारण की पहिल्यांदा म्हणजे सिलेंडरचे एंड क्लोज आहेत आणि दुसरं डक्टाईल मटेरियल आहे. जर समजा सिलेंडरचे दोन्ही एंड ओपन असते तर मी डक्टाईल मटेरियल असून सुद्धा कुठलं इक्वेशन वापरलं असतं? बिर्नीज. का? आणि ते बोथ एंड ओपन साठी असते, बोथ एंड क्लोज साठी क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. म्हणून तो ऍज बोथ एंड्स आर क्लोज्ड and material used is ductile, therefore by using Claverinus equation, ठीक आहे. आता क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन वापरायचं आहे. क्लॅव्हॅरिनोज इक्वेशनचा मला फॉर्म्युला सांगा. T इज इक्वल टू, पॅटर्न आपला एकच आहे, DI डिवाइड बाय 2 रूट च्या बाहेर -1. आता क्लॅव्हॅरिनोज इक्वेशनला इथं काय येते? सिग्मा परमिसिबल प्लस PI, इथे काय ते सिग्मा परमिसिबल मायनस PI. फक्त जे आपलं लॅमिज इक्वेशन आहे त्याच्यापेक्षा इथे एक वेगळी टर्म येते, 1 - 2 म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू. जर जर इथं बिर्नीज इक्वेशन असतं, बिर्नीज बोथ एंड ओपन असते, तर हा फक्त 2 आला नसता इथला. ओके, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तशा. चलो मग किमती लिहितो आता पटपट. थिकनेस प्रॉब्लेम मध्येच दिलेली आहे, दिले का बघा? नाही सॉरी, थिकनेस डिटरमाइन करायचे. थिकनेस डिटरमाइन करायचे. DI 430 थिकनेस डिटरमाइन करायचे. ठीक आहे, DI 430 डिवाइड बाय 2. सिग्मा परमिसिबल माहित नाही, तर सिग्मा परमिसिबल मी डिटरमाइन करतो बघा इथं, लक्ष द्या. सिग्मा परमिसिबल काय येणार? SUT किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. आता इथं यील्ड येणार, SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. यील्ड स्ट्रेंथ आहे 300 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 1.5. सॉल्व करा, सिग्मा परमिसिबल मिळेल. $300 डिवाइड बाय 1.5 किती येते बघा? 200. ओके, त्यामुळे सिग्मा परमिसिबलची किंमत लिहिली तर 200 प्लस PI 45, 1 - 2 इंटू म्यू, म्यूची किंमत किती आहे बघा? 0.3 डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल 200 मायनस 45, 1 प्लस म्यूची किंमत किती आहे बघा? 0.3. रूटच्या बाहेर -1, रूटच्या बाहेर आहे -1. जरा व्यवस्थित कसं सॉल्व्ह करा सांगतो, लक्ष द्या. पहिल्यांदा हा रूट सॉल्व्ह करा, रूट सॉल्व्ह करा, मग त्यातनं एक मायनस करा, मग त्याला ह्यानं मल्टिप्लाय करा, तुम्हाला थिकनेस मिळेल.
किती ते सांगा थिकनेस? $51.86. 51.86. मी सरळ 50 ठेवले. हा. ठीक आहे. म्हणजेच त्या सिलेंडरची थिकनेस बोथ एंड्सनी क्लोज असताना मटेरियल जर डक्टाईल यूज केलं तर त्या सिलेंडरची थिकनेस किती असायला पाहिजे? 52 असायला पाहिजे. ठीक आहे. आता त्यातला 1 नंबरचा आन्सर मला मिळाला. 1 नंबरचा आन्सर. 2 नंबरचा आन्सर डिटरमाइन करायचा. बघा काय म्हणले पुढे, इफ द सिलेंडर इज ओव्हरलोडेड, म्हणजे आता आहे ते सिलेंडर मध्ये हे प्रेशर जे आहे मी ते वाढवायला चालू केलं. प्रेशर जर वाढलं तर ते सिलेंडर काय होणार? ओव्हरलोड होणार. ठीक आहे. त्यामुळे मी या सिलेंडरचं प्रेशर वाढवायला चालू केलं. अबोव्ह द डिझाईन प्रेशर, डिझाईनचं प्रेशर 45 आहे. 45च्या वरती मी वाढवायला चालू केलं. 50, 55, 60, 65, 70 वाढवतच गेलो. पुढे काय म्हणले बघा, ऍट व्हॉट प्रेशर विल द सिलेंडर ऍक्च्युअल फेल. आणि प्रेशर वाढवत 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 जायचं कुठेपर्यंत? सिलेंडर फेल होऊस तोपर्यंत प्रेशर वाढवत जायचं. काय म्हटलं मी? सिलेंडर फेल होऊस तोपर्यंत प्रेशर वाढवत जायचं. ज्या वेळेला सिलेंडर फेल होईल त्यावेळेचं प्रेशर हे हायेस्ट असणार ना. मी काय म्हटलं समजलं? ज्या वेळेला सिलेंडर फेल होईल त्यावेळेचं प्रेशर हे मॅक्सिमम असणार. त्यामुळे फेल्युअरच्या प्रेशरला मी पीआय च्या ऐवजी काय म्हणणार? पी मॅक्स. आता मला एक सांगा, याला मला कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे? मटेरियल डक्टाईल आहे का ब्रिटल आहे? डक्टाईल. डक्टाईल आहे. बोथ एंड्स ओपन आहेत का क्लोज आहेत? क्लोज आहेत. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा? क्लॅव्हेरिनोज वापरायचा. म्हणजे हाच फॉर्म्युला मी वापरणार. जरा लक्ष द्या. आता मी 2 नंबरचा आन्सर काढणार आहे. फेल्युअरचं प्रेशर. बघा मी जरासं 2 गोष्टी चेंज करणार आहे फॉर्म्युल्यामध्ये. फेल्युअरचं प्रेशर बघा, थिकनेस, आता सिलेंडरची थिकनेस आहे तीच राहणार. बरोबर, सिलेंडरची थिकनेस आहे तीच राहणार. इंटरनल डायमीटर आहे तोच राहणार. मी तोच फॉर्म्युला लिहिलोय, फक्त जरा मॉडिफाय करणार आहे. आता मला एक सांगा, ज्या वेळेला सिलेंडर फेल होईल, मी काय म्हणाले बघा, ज्या वेळेला सिलेंडर फेल होईल त्यावेळेला सिग्मा परमिसिबल म्हणजे तुम्ही इल्ड स्ट्रेंथ वापरणार का अल्टिमेट स्ट्रेंथ वापरणार? अल्टिमेट. कुठला? अल्टिमेट. अल्टिमेट वापरायला पाहिजे. बरं, फॅक्टर ऑफ सेफ्टी किती येणार? 1 येणार. एकदम बरोबर. म्हणजे काय, हा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे असा स्ट्रेस असतो की ज्या वेळेला ऍक्च्युअल मटेरियल काय होते? फेल. त्यामुळे इथं मला सिग्मा परमिसिबल घेऊन चालणार नाही, तर त्याच्याऐवजी डायरेक्ट काय करणार? जो फेल्युअरचा स्ट्रेस आहे तोच घ्यायला लागणार. हा डिझाईन साठीचा आपला फेल्युअर आपण कन्सिडर करते ना फॅक्टर ऑफ सेफ्टी लावून, की याच्या पुढे जाऊ नये. तर ऍक्च्युअल मटेरियल तोडायचंच आहे आता. त्यामुळे मटेरियलचा फेल्युअरचा स्ट्रेस किती आहे? 500. त्यामुळे इथं सिग्मा परमिसिबलच्या ऐवजी इथं काय येणार? फेल्युअरचा स्ट्रेस डायरेक्ट अल्टिमेट येणार. प्लस इथं इंटरनल प्रेशर आता वाढवत 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 गेले आणि फेल झालं. फेल झालं त्यावेळेचं प्रेशर जे असणार ते म्हणजे मॅक्सिमम प्रेशर. ते मला शोधायचं आहे. हे शोधायचं आहे मॅक्सिमम प्रेशर. आता मी जो फॉर्म्युला लिहिलाय तो हाच फॉर्म्युला आहे. फक्त काय चेंज केलाय बघा, ज्यावेळी फेल होणार त्यावेळेला सिग्मा परमिसिबलच्या ऐवजी कुठला असणार? अल्टिमेट स्ट्रेस.
आणि प्रेशर हे इंटरनल असणार नाही, ते प्रेशर वाढवत नेलंय मी आणि ते प्रेशरची किंमत काय पोहोचली असणार आहे मॅक्सिमम. ह्या प्रेशरला हे फेल होणार. हा फॉर्म्युला जो मी मॉडिफाय केलाय तो सगळ्यांना समजलाय का? हाच फॉर्म्युला मी परत लिहिलाय, फक्त फेल्युअरसाठी हे वाढत 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 जाणार आणि अल्टिमेटला पोहोचले की फेल होणार. त्यामुळे सिग्मा परमिसिव्हिटी ऐवजी अल्टिमेट लिहिलाय. आणि प्रेशरची किंमत वाढत 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 गेल्या आणि ती मॅक्सिममला पोहोचले की फेल होणार. हे मॅक्सिमम मला शोधायचं आहे. आता या फॉर्म्युल्यात कुणाला डाऊट असेल तर विचारा. हे फॉर्म्युला ज्याला लिहिता आला मॉडिफाय करून त्याला पुढचा प्रॉब्लेम जमला. चलो मग मी पुढे सॉल्व्ह करू आता. बघा मी सॉल्व्ह करतोय. जर असं 2 पॉइंट करून इथंच संपवतो या पेजवरती. थिकनेस किती आपली 52. आता सिलेंडरची थिकनेस तीच राहणार ना, बदलणार नाही. इनर डायमीटर 430 आहे, ते कसं सांगणार. या सीयूटी किती दिलाय बघा आपल्याला 500 दिलाय. प्लस मॅक्सिमम प्रेशर शोधायचं आहे. म्यूची किंमत दिल्या 0.3. एसयूटी 500, पी मॅक्स शोधायचा आहे. म्यूची किंमत 0.3. ठीक आहे. जरा सिम्प्लिफाय करतो बघा. 430 डिवाइड बाय 2. 430 डिवाइड बाय 2 म्हणजे 215. 215. 215 इकडे ट्रान्सफर करा, डिवाइड बाय होईल. सो 52 डिवाइड बाय 215 हे पहिल्यांदा इकडे ट्रान्सफर केलं, त्यामुळे हा इकडे ही व्हॅल्यू आहे. आता इथं -1 आहे बघा, -1. हा -1 इकडे घ्या म्हणजे काय होईल +1. +1 होईल. या बाजूला जे राहील ते काय बघा 500 प्लस पी मॅक्स 1 - 2 म्यू म्हणजे 1 - 0.6 म्हणजे 0.4 डिवाइड बाय 500 मायनस पी मॅक्स 1 प्लस 0.3 म्हणजे 1.3. आता याचा इथं रूट आहे, मला रूट घालवायचा आहे, तर दोन्ही बाजूचा काय होणार स्क्वेअर. त्यामुळे मी याचा इकडे स्क्वेअर लिहितो. बघा मी टर्म 3 स्टेप एकत्रच केलं. पहिल्यांदा ही टर्म तिकडे नेली, -1चा इकडे आणून +1 केलाय आणि रूट काढून इकडे स्क्वेअर केलाय. त्यामुळे सगळ्यांना मी 3 स्टेप एकदमच परफॉर्म केले तिथं. 3 स्टेप. पहिला ही टर्म इकडे आणून डिवाइड केली, -1 इकडे आणून +1 केला आणि हा रूट काढून इकडे स्क्वेअर केला. ठीक आहे. ज्याला जमत नाही त्याने एक एक स्टेप करत जायचं. ठीक आहे. आता पहिला हे सॉल्व्ह करून किती येते सांगा. हे सॉल्व्ह करून 1.537. किती 537. 1.537. आता हा डिनॉमिनेटर उचलून इकडे आणतो. 500 मायनस 1.3 पी मॅक्स. हा डिनॉमिनेटर इकडे आणून मल्टिप्लाय केला. इकडे किती राहिलं बघा 500 प्लस पी मॅक्स इंटू 0.4. आता जरा काय करतो बघा, हे आत मल्टिप्लाय करून घेतो. 500 इंटू 1.537 किती ते सांगा. 500 इंटू 1.537 768.5. किती 768.5. 768.5 मायनस 1.3 इंटू 1.537 1.3 इंटू 1.537 1.99. 1.99 पी मॅक्स. आता काय करतो बघा, ही पी मॅक्स ची टर्म इथनं उचलतो त्या बाजूला नेतो, हा 500 इकडे आणतो. सो 768.5 हा इकडे आला की -500 झाला, इज इक्वल टू 0.4 पी मॅक्स. हा मायनस जो आहे तो तिकडे गेला की प्लस होईल, प्लस 1.99 पी मॅक्स. इथं सोडवतोय पुढचं. 768.5 मायनस 500 म्हणजे 268.5 इज इक्वल टू, हे झालं 268.5 इज इक्वल टू 0.4 प्लस 1.9 म्हणजे 2 प्लस 0.4 म्हणजे 2.4 म्हणजे 2.39 पी मॅक्स. ही बाजू सॉल्व्ह केली. 2.39 ने इकडे डिवाइड करा, तुम्हाला पी मॅक्स मिळेल.
किती? 112. 112. म्हणजे बघा, त्यानं आपल्याला डिझाईनसाठी इंटरनल प्रेशर दिलं तर 45. त्याच्यावरती मी ओव्हरलोड केलं. ओव्हरलोड म्हणजे प्रेशर वाढवत गेलो. तर किती प्रेशरला ते सिलेंडर फेल होणार, पूर्ण तुटणार? 112 ज्या वेळेला इंटरनल प्रेशर असेल त्यावेळेला सिलेंडर काय होणार, ऍक्च्युअली फेल होणार. ठीक आहे. त्यामुळे फेल्युअरचं प्रेशर किती आहे? 112 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. या वेळेला ते फेल होणार. आता या प्रॉब्लेम मध्ये जर काय तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. बरं, ठीक आहे. जर काय डाऊट नसेल तर मी जे आता प्रॉब्लेम घेतलेत, मी तुम्हाला आधी सांगितले की यातनं तसा प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी कमी आहे एकदम. आला तर चुकून, पण जर त्यातनं कुठला जर पडलाच प्रॉब्लेम, तर जे पडतील त्या टाईपचे मी प्रॉब्लेम घेतलेत. आता मी तुम्हाला अजून 1-2 प्रॉब्लेम फक्त वाचून दाखवणार आहे. ठीक आहे. मी तुमच्या समोरच ठेवतो. बघा, हा एक प्रॉब्लेम आहे. हा, मी प्रॉब्लेम वाचतो, तुम्ही मला फक्त काय यूज करायला सांगायचं. बघा, एका स्टेपचा प्रॉब्लेम आहे, फक्त एका स्टेपचा आहे, म्हणून मी ऍक्च्युअली घेत नाही. ठीक आहे. मी प्रॉब्लेम वाचतो. काय म्हटले बघा, अ गॅस स्टोरेज टँक मेड ऑफ प्लेन कार्बन स्टील, अल्टिमेट स्ट्रेस दिलाय आणि त्याचा पॉइझन्स रेशो दिलाय. इज टू हॅव इनर डायमीटर दिलाय, त्याची लेंथ दिल्या, अँड द गॅस प्रेशर इज 150 बार. आता प्रेशर हे मला बार मध्ये दिले. ठीक आहे. बरं, पुढे बघूया. इफ द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 5, डिटरमाइन द थिकनेस. आणि थिकनेस डिटरमाइन करायला सांगितले मला. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे किती पण बार असू दे, 10⁵ काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचा पुन्हा तुम्हाला एमएम करायला लागणार. म्हणजे लिहिले बघा, 150 बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं तिनं एमएम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केले. मग हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामधलं मटेरियल कुठलं आहे बघा, हे प्लेन कार्बन स्टील आहे. प्लेन कार्बन स्टील याचा अर्थ डक्टाईल आहे का ब्रिटल मटेरियल आहे? डक्टाईल. डक्टाईल मटेरियल आहे. आता बोथ एंड्स क्लोज आहेत का ओपन आहेत जरा बघा. क्लोज आहे. इथं काय मेन्शन करायला नाही क्लोज आहे का ओपन आहे. मला सांगा, एखादं सिलेंडर असेल तर ते नेहमी ओपन असते का क्लोज असते? क्लोज असते. क्लोज असते. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बोथ एंड्स क्लोजला थेअरी कुठली वापरणार? क्लॅव्हरॅनस. क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. त्यामुळे इथे लिहिलं बघा, बाय युझिंग द क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. ठीक आहे. काय नुसता फॉर्म्युला टाकून किंमत टाकली आहे. आता तुम्हाला अजून एक दाखवतो फॉर्म्युला, अजून एक प्रॉब्लेम दाखवतो. हा प्रॉब्लेम बघायचा. मे बी तुम्हाला हे बारीक वर्ड्स आहेत त्यामुळे दिसणार नाही क्लिअर, पण मी वाचून दाखवतो. हा, काय म्हटले बघा, अ 220 mm इनर डायमीटर सीमलेस पाईप. आता सीमलेस पाईप याचा अर्थ बोथ एंड्स ओपन काय क्लोज? ओपन. बोथ एंड्स ओपन पाईप आले. हा, ऑफ प्लेन कार्बन स्टील. प्लेन कार्बन स्टील दिलाय 15 C8, अल्टिमेट स्ट्रेस दिलाय 440. कुठली थेरी वापरणार सांगा आता लगेच? बिर्नीज इक्वेशन वापरायचं. बिर्नीज. बोथ एंड्स ओपन, डक्टाईल मटेरियल, बिर्नीज इक्वेशन. बाकीचं SYD म्यू दिलाय, इंटरनल प्रेशर दिले 18 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 2. डिटरमाइन द थिकनेस. बघा, युझिंग द बिर्नीज इक्वेशन. काही एका स्टेपला उत्तर आहे बघा. थिकनेसचा फक्त फॉर्म्युला आहे. इथं 1 - 2 म्यू जो असतोय क्लॅव्हॅरिनोजला, तर फक्त इथं आलाय 1 - म्यू आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू सेम. त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला जे प्रॉब्लेम घेतलेत आज, ठीक आहे, ते पेपरला पडतील या दृष्टीनं जे आहेत ते घेतलेत. बाकीचं एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मी आता थांबणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता FEA ची ट्युशन असणार. उद्या सोमवार आहे FEA ची, पण मी FEA ची ट्युशन पण उद्या असंच मी काय एक्सटेंड करणार आहे. मला उद्या मागच्या वेळेला राहिलेला प्रॉब्लेम आणि उद्या एक नवीन, असे 2 प्रॉब्लेम संपवायचे उद्या FEA ला. त्याच्याबद्दल तुम्हाला काय डाऊट आहे? सगळी डक्टाईल मटेरियल देणार? होय, डक्टाईल मटेरियल साठीच घेतलंय. नाही. आला इथं अल्टिमेट का आला, कारण की इथं मटेरियल ना फेल होताना अल्टिमेट ना फेल. फेल्युअर अल्टिमेटला होणार म्हणून इथं म्हणले फेल्युअरचं प्रेशर. फेल्युअरच्या वेळी अल्टिमेट आला. रेग्युलरला सिग्मा परमिसिबलला यील्ड देणार इथे यील्ड.
बरं आता नेक्स्ट टाइमला मी जे काही घेणार आहे नेक्स्ट